आले तर आपण त्यांचा जो वाढदिवस आपण साजरा करीत आहोत दीपक हॉटेलमध्ये. त्यांचा लुक पण पाहण्यासारखा आहे. मी त्यांना बरेच वर्ष बघतोय, त्यांना स्पेशल स्टीलमध्ये कामाला होते आणि मला वाटतं तिथपासूनच दाढी ते का म्हणजे पहिल्यापासून दाढी आहे ते. आणि पेडणेकर छान बोलले दाढीवरती. आणि ते कलप म्हणजे दाढी कलप पण करतात, म्हणजे ब्लॅक करतात, त्यामुळे त्यांचा लुक चांगला आहे आणि त्याने असंच राहावं, 100 पार करावी ईश्वरचरणी प्रार्थना. एक अभंग बोलतो तुकाराम महाराजांचा, हवा इतकी शुद्ध होती. आता काय आहे, तुकाराम महाराज अभंगामुळे इथे हवा पण शुद्ध. तुकाराम महाराज 400 वर्षापूर्वी सांगून गेले. ओरडून सांगितलं तुकाराम महाराजांनी, तरी आपण त्याचं काय हे केलं नाही, विचारच केलं नाही. ते काय सांगितलं तुकाराम महाराजांनी. एक हे आता प्रकार चालू आहे भोंदूबाबांचा आणि आपण सगळे बळी पडलेलो आहोत त्याच्यामध्ये. भोंदूबाबांच्या नादाला लागलेले सगळे अंगारे दुपारे उदी भस्म दंडे दोरे यांच्या मागे सगळे लागलेले आणि आपल्या आयुष्याची वाट लावून टाकतात काय. पण तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी ओरडून सांगितलेलं आहे, ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून राख डोळे झाकून करती पाप, दावनी वैराग्याच्या कळा भोगती विषयांचा सोळा, तुका म्हणे सांगू किती जळ तयांची संगती. तुकाराम महाराजांनी बघा छान सांगितलेलं आहे. आजकाल अहो आपण सोडा, आपण सामान्य माणसं आहोत. चंद्रावर माणसं गेलेली आहेत, इतकं विज्ञान पुढे गेलेलं आहे. राजकारणी लोक यांच्या नादाला लागलेत. काय बोलायचं आता, आपण सामान्य माणसं परवडलो आणि आपलं आयुष्याचं वाटोळं करून टाकले. ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करिणी म्हणते साधू. साधू झालेत म्हणजे ते भोंदू आहेत आणि ते लोकांना दाखवतात की मी साधू आहे म्हणून, आणि लोक त्यांच्या मागे लागलेले काय. खरं अंगाला राख लावून डोळे बंद करून ते पाप करतायत, हे तुम्हाला कळतच नाही. आणि मेन म्हणजे चिखले सावरलेले लोक, दावणी वैराग्याच्या काळात मी वैराग्यवान आहे, मी संन्यासी आहे, मी साधू आहे असं बोबाटा करतात आणि लोक त्यांच्या मागे लागतात. दावणी वैराग्याचा सोहळा भोगती विषयांचा सोहळा. आणि ते स्वतः विषय भोगतात तर भोगतात, पण आपल्याला विषयाच्या नादी लावतात ते, आणि मग आपण त्याच्यामध्ये फसून जातो आणि आपलं आयुष्य बर्बाद होतं. तर तुकाराम महाराज आपल्याला सावध करतायत. 400 वर्षापासून सांगतायत तरी आपण सावध झालो नाही. तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे सांगू किती जळ तयांची संगती. अरे बाबा, त्यांची संगत धरू नका असं 400 वर्षापासून सतत सांगत आहेत, पण आपल्या ते लक्षातच येत नाही. माणसाने हे जर लक्षात आणलं आयुष्याचं सार्थक होईल. एवढं बोलून पुन्हा एकदा सुरेश केरकरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, खूप खूप हार्दिक शुभेच्छा. त्यांची 100 पार कर, त्यांना सुख शांती समाधान आरोग्य ऐश्वर आनंद परमेश्वरांनी द्यावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.